Shall we start? Yes, ma'am. So now this is the second point, that is the investigation of the action of the remedy from the aphorism number 105. The second point of business Somebody please read this 105. मॅम वाचू का? हा एक सेकंड. हॅलो. हो. हा वाच. Aphorism number 105. The second point of the business of a true physician relates to acquiring a knowledge of the instruments intended for the cure of the natural diseases, investigating the pathogenetic power of the medicines in order, when called on to cure, to be able to select from among them one from the list of whose symptoms and artificial disease may be constructed as similar as possible to the totality of the principal symptoms of the natural disease sought to be cured. येस. आता ह्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत कोणता पोर्शन आहे हा, आपण हा फर्स्ट इयर मध्ये घेतलाय. Which portion now we are dealing with? मी तुम्हाला एक इझी ऍक्सेस करता एक फ्लो चार्ट दिला होता, आठवतोय? हा, मग त्याच्यात बघून सांगा मला आता आपण कोणता पोर्शन शिकतोय. आठवतं का तुम्हाला मी एक फ्लो चार्ट पाठवला होता? त्याच्यात बघून सांगा ना विच टॉपिक वी आर कन्सिडरिंग, कारण तुम्हाला अफोरिझम 71 काय आठवणार नाही. त्याच्यात आपण 3 पॉइंट डिस्कस केले होते. पण निदान फ्लो चार्ट तरी बघून सांगा मला. आहे का पॉसिबल तुम्हाला फ्लो चार्ट बघणं? फ्लो चार्ट मॅम ते कर्वचा दिलेला तोच ना? नाही, आता आपण कर्वचे शिकतोय का? नाही, मग कोणता? इझी ऍक्सेस करता मी तुम्हाला एक पाठवलं होतं. सगळे अफोरिझम्स त्याच्या खाली काय काय लिहिलंय ते. नाही पाठवलं का मी तुम्हाला? मॅम ते 2च फ्लो चार्ट आहेत तुमचे. अफोरिझमचा तुम्हाला मी फ्लो चार्ट नाही पाठवला. मॅम इथं तर दिसत नाहीये ग्रुप मध्ये, फक्त हे 2च आहेत ते तुम्ही दिलेले. बरं एक मिनिट, मी समरला दिलाय का, मग समर बॅचला? चालू आहे. एक सेकंड थांबा, मी समर बॅचला दिलाय वाटतं मग. ठीक आहे, मी तुम्हाला पण पाठवून ठेवते. एक सेकंड थांबा, मी तुम्हाला पाठवते. तुम्ही शोधा गुगलवर, मी पण शोधते. फ्लो चार्ट आहे एक आपल्या सगळ्या अफोरिझमचा, शोधा पटकन एका मिनिटात.
सापडला का काही? हो मॅम. हॅलो हॅलो मॅम. मिनिएचर ऑर्गेनो. हॅलो मॅम. सापडलं कोणाला काही? मॅम. हा हॅलो. बोल ना. 71 मध्ये ते 3 पॉइंट आहेत ना दिलेले. हा हाऊ फिजिशियन ascertain ते तेच ना. नाही नाही थांबा. मी काय ते म्हणते, मिनिएचर ऑर्गॅनॉन. मी तुम्हाला काय म्हटलं, फ्लोचार्ट शोधून काढा सगळ्या अल्गोरिथम्सचा. ते आले मॅम इथं ग्रुप गुगलला वर टाक, काहीतरी. ग्रुप वर टाक. विंटरच्या ग्रुपवर टाकू मॅम. टाकलं मॅम. हॅलो मॅम. हे तेवढी मोठी डायग्राम असते का? ते डायनासोरचं टीथ दिसायला ते. नको. हेच करते. येते. दुसरे 2 पार्ट. केलं का पोस्ट? हा एक मिनिट मी बघून सांगते. हो मॅम. बाकीच्यांना नाही मिळाला का काही? मैम मिला है, मैंने पिक लिया है. दो. हे अंजलीचं आहे. मॅम ते हा नाही का बरोबर? नाही खूपच छोटा येते. थांब जरा. नाही हा जो आहे 18 एफोरिझम पर्यंतच आहे ना. बाकीचे एफोरिझम्स और भी है मैम उसमें, मतलब जाएंगे ना लिंक में तो अंदर है. हो. पिक्स पाठवू का ऑर्गेनॉन मॅम? एफोरिझम क्विक रिव्यू डाउनलोड करना है क्या? तिथं लिंक वर जा ना मॅम, लगेच येतं तिथं. लिंक वर असते गेले बाळा मी. मॅम स्क्रोल मॅम. करा खाली. स्क्रोल केल्यावरती खाली आहे हा बाकीचे. हा हा दिसलं. हा मग मी हेच पाठवले होते ना, पण मी समर वर पाठवले होते नाही का. मी आता स्क्रीनशॉट घेऊन आमच्या पाठवलं ग्रुपवर ना. होतं. ठीक अच्छा. आहे, मी तुम्हाला नाही पाठवलं. हा. पण ठीक आहे, आता मी हा स्क्रीनशॉट घेऊन पाठवू का परत सगळ्यांना? लिंक ओपन करायची गरज नाही मग.
Yes, ma'am. चालेल. एक सेकंद ना, आम्ही स्क्रीनशॉट घेऊन पाठवते. कोणता पार्ट शिकतोय मग आपण आता, जो फर्स्ट इयरला आपण शिकलो आहोत? कोणता पार्ट आहे हा? Investigation of pathogenic power of medicine. राईट, दॅट इज नोन ॲज Action of remedy. that is known as drug proving ना. Yes, yes. अभी देखो मैंने स्क्रीनशॉट भेजा है सबको, मिला? हाँ So pathogenetic हाँ, ma'am. investigation of pathogenic power of medicine, that is nothing but the drug proving. आपण हे शिकलोय ना फर्स्ट इयर मध्ये. सो आता तेच हो ma'am. तर रेफरन्स काय होता फार्मसीचा? फार्मसीला बुक नव्हतं, तर आपण त्याच्यामध्ये सोर्सेस ऑफ फार्मसी शिकलो होतो. दॅट इज द क्रॉनिक डिसीज, ऑर्गेनन ऑफ 6th एडिशन आणि मॅट्रा मेडिका प्युरा. आठवत आहे? हो मॅम. तर त्यातलं हे एक आहे, दॅट इज ऑर्गेनन 6th एडिशन. याच्यातून फार्मसीच्या पुस्तकात काय घेतलंय तर ड्रग प्रूव्हिंग. So this is the source of your drug proving that we have learned in the first year pharmacy. आता सगळ्यात पहिल्या aphorism मध्ये they have given the definition of the drug proving. So what is the drug proving? It is the acquiring a knowledge of the instrument. Instrument म्हणजे काय? Instrument म्हणजे काय? अरे आता इतके मोठे झालात तुम्ही, इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय माहित नाही? व्हॉट इज इन्स्ट्रुमेंट? साधन. साधन. अजून? a thing which is required for a particular work. आता आपल्याला सपोज खिळा ठोकायचा आहे, तर विच इन्स्ट्रुमेंट यू रिक्वायर? ड्रिलिंग मशीन. बरोबर आहे? हो. If you want to do the online class, which instrument you required? Mobile or any electronic gadget which will able to connect you with the Wi-Fi or with any net, and with the help of that you can able to attend online class. So if you want to cure the patient, we also require the instrument. That instrument is nothing but the medicine. So what we are doing here, we are acquiring the knowledge of that instrument which is intended. Drilling machine से intention काय है? To make a hole in the wall. Mobile से intention काय है? To attend online class. तसंच या इंस्ट्रुमेंट म्हणजे जी मेडिसिन आहे त्याचं इंटेन्शन काय आहे? टू क्युअर द नॅचरल डिसीज ऑफ द पेशंट. सो ह्या इंस्ट्रुमेंटचा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? पॅथोजेनेटिक पॉवर, सो दॅट वी बी एबल टू सिलेक्ट द सिमिलिमम medicine among the list of the medicines whose artificial effect we know, and we can give the medicine, and that medicine can fight against the natural disease. So ये इंस्ट्रूमेंट का हमको क्या फाइंड आउट करना है? पैथोजेनेटिक पावर. किस पे फाइंड आउट करना है? ऑन द हेल्दी ह्यूमन बींग्स. किसके लिए? फॉर द डिसीज पर्सन, सो दैट artificial instrument can cure the natural disease and the cure will happen. So this is the definition of drug proving. We have to find out the knowledge of instrument which is intended to cure the natural disease. So ये जो पूरा aphorism है, that is the definition of drug proving. Clear? Yes ma'am. Okay,
ठीक आहे. So we will meet on Monday with the case taking. Class test of case taking after our lecture. Clear? Okay, ma'am. Oh, Okay. So I will give you the format. I will schedule the meeting, and after the meeting, I will give you the question for the class test. Okay. Any problem in the case taking? Or any problem No, in the ma'am. definition of drug proving? no, ma'am. No, ma'am. ओके. जे अंजलीने जे पाठवलेलं आहे क्विक रिव्ह्यू तो छान आहे. एकदा तो फॉलो करा. दॅट विल अगेन हेल्प यू टू राईट डाऊन द आन्सर. आणि एमसीक्यू करता पण अशी क्विक रिव्ह्यूज खूप कामात येतात. ठीक आहे. ओके. ऍक्च्युली मी कॉलेजमध्ये गेले होते, सुपरविजन होतं म्हणून मध्ये मध्ये लेक्चर्स घेणं झालं नाही. आता परत 2 तारखेला जायचंय कॉलेजला, तर तेव्हा होणार नाही लेक्चर घेणं. पण आहे आपल्याला 2-3 दिवस, त्याच्यामध्ये आपण घेऊ लेक्चर. ठीक आहे. Okay, ma'am. ओके. चलो बाय बाय. Bye, ma'am. Bye, ma'am.